Hello and welcome to the second lecture of Class 12 Chemistry Amines. मागील लेक्चरमध्ये आपण अमाइन्स म्हणजे काय हे पाहिलेलं होतं. त्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन पाहिलेलं होतं. प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन अँड टर्शरी अमाइन. आणि त्यानंतर सेकंडरी आणि टर्शरी अमाइनचं क्लासिफिकेशन सिमेट्रिकल म्हणजेच सिंपल अमाइन्स आणि अनसिमेट्रिकल म्हणजेच मिक्स्ड अमाइन्स या पद्धतीनं कसं करतात हे पाहिलेलं होतं. तसंच आपण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन्सचं IUPAC आणि कॉमन नॉमेनक्लेचर कशा पद्धतीनं करतात हे पाहिलेलं आहे. आता या लेक्चरमध्ये आपण अमाइन्सच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट विथ मेथड्स ऑफ preparation of amines. अमाइन्स तयार करण्याची सगळ्यात पहिली मेथड जी आहे त्याला अमोनॉलिसिस असं म्हणतात. तर हे अमोनॉलिसिस कुणाचं करायचं तर अल्काइल हॅलाइड्सचं. म्हणजेच मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाइन्स स्टार्टिंग फ्रॉम अल्काइल हॅलाइड्स. अल्काइल हॅलाइड्सचा वापर करून आपण अमाइन्स तयार करू शकतो, पण प्रोसेस वापरायची आहे अमोनॉलिसिस. फ्रॉम अल्काइल हॅलाइड्स बाय अमोनॉलिसिस. आपल्याला माहिती आहे अमोनॉलिसिस म्हणजे ॲडिशन ऑफ अमोनिया. अल्काइल हॅलाइडची रिॲक्शन अमोनिया बरोबर जर केली तर आपल्याला अमाइन्स मिळू शकतात. परंतु या मेथडचा एक महत्त्वाचा ड्रॉबॅक आहे की जर अमोनिया आपण एक्सेस क्वांटिटीमध्ये वापरला तर मात्र त्या ठिकाणी प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन अलॉंग विथ क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट यांचं मिक्सचर तयार होतं आणि त्यावेळेला आपल्याला त्यातून पर्टिक्युलरली प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्शरी अमाइन सेपरेट करणं अवघड आहे. म्हणून या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट की अमोनिया जो आहे हा लिमिटेड क्वांटिटीमध्ये वापरला जातो आणि अल्काइल हॅलाइड्स जे आहेत हे एक्सेस क्वांटिटीमध्ये वापरले जातात. का बरं वापरले जातात तर मी थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करतो. अल्काइल हॅलाइड RX प्लस अमोनिया लिहिताना अमोनिया NH3 असा लिहा, अन्यथा तुम्हाला रिॲक्शन करण्यासाठी HNH2 अशा पद्धतीने लिहिला तर जास्त व्यवस्थित कळेल. अल्काइल हॅलाइड जनरल फॉर्म्युला आपण लिहिलाय R'(H). इथं कोणताही अल्काइल ग्रुप आपण वापरू शकतो. मिथाइल, इथाइल, एन प्रोपाइल, आयसोप्रोपाइल, कोणताही अल्काइल ग्रुप इथं वापरू शकतो. हॅलोजन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन काही वापरा. अल्काइल हॅलाइड हा अल्कोहोलिक अमोनिया बरोबर रिॲक्ट केला तर फर्स्ट स्टेपमध्ये हायड्रोजन आणि हॅलोजन यांची रिॲक्शन होईल. हे दोघं बाहेर पडतील आणि अल्काइल ग्रुपला अटॅच होईल NH2. सो द कंपाउंड विल बी RNH2. दॅट मीन्स प्रायमरी अमाइन इज फॉर्म्ड विथ फॉर्मेशन ऑफ HX. परंतु जर आपण या ठिकाणी अल्काइल हॅलाइड्स जे आहेत हे एक्सेस क्वांटिटीमध्ये जर वापरले, अल्काइल हॅलाइड्स जर एक्सेस क्वांटिटीमध्ये वापरले तर काय होईल पहा, RX प्लस RNH2. तर यातला प्रायमरी अमाइन मधला आणखीन एक हायड्रोजन हा अल्काइल ग्रुपने रिप्लेस होईल आणि यातील हायड्रोजन आणि हॅलोजन हे HX म्हणून बाहेर पडतील आणि आपल्याला मिळेल RNHR म्हणजेच R2NH. That is your secondary amine.
म्हणजे 2 अल्काईल ग्रुप असलेला अमाइन, दॅट इज सेकंडरी अमाइन आपल्याला मिळेल. जर समजा आणखीन अल्काईल हॅलाइड आपण एक्सेस मध्ये वापरला असेल तर थर्ड मॉलिक्यूल ऑफ अल्काईल हॅलाइड विल रिएक्ट विथ सेकंडरी अमाइन R2NH. राहिलेला हायड्रोजन सुद्धा बाहेर पडेल आणि त्याची जागा अल्काईल ग्रुप घेईल. म्हणजे आता 3 अल्काईल ग्रुप होतील. सो दिस विल बी R3N प्लस HX. हायड्रोजन हॅलाइड बाहेर पडेल. ही रिएक्शन आता इथं प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी अमाइन जरी तयार झाले तरी सुद्धा थांबत नाही, कारण आपण अल्काईल हॅलाइड एक्सेस मध्ये वापरले. आपल्याला ही रिएक्शन पुढे पाहावी लागेल. जर समजा अल्काईल हॅलाइड एक्सेस मध्ये असतील तर हा टर्शरी अमाइन सुद्धा नेक्स्ट अल्काईल हॅलाइड मॉलिक्यूल बरोबर रिएक्ट होईल आणि तयार काय होईल पहा, R4 म्हणजे नायट्रोजनची व्हॅलेन्सी 3 जरी असेल तरी चौथा अल्काईल ग्रुप त्याला ऍड होईल R4. त्यामुळे नायट्रोजनवर येणार पॉझिटिव्ह चार्ज N प्लस आणि हॅलोजन सुद्धा त्याला अटॅच होईल, सो X-. हा जो आहे मॉलिक्यूल याला आपण म्हणतो क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. म्हणजे ज्या वेळेला अल्काईल हॅलाइड्स आपण एक्सेस मध्ये वापरू आणि अमोनिया बरोबर रिएक्शन करू त्यावेळेला आपल्याला प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन अलॉंग विथ क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट असं मिक्सचर मिळेल. मग आपल्याला फक्त प्रायमरी अमाइन मिळवायचे असतील तर ही रिएक्शन पहिल्या स्टेपमध्येच थांबवली पाहिजे. मग फर्स्ट स्टेपमध्ये ही रिएक्शन थांबवायची असेल तर आपल्याला अल्काईल हॅलाइड हे कमी प्रमाणात वापरावे लागतील आणि अमोनिया जो आहे तो एक्सेस क्वांटिटीमध्ये वापरावा लागेल. कारण जर अल्काईल हॅलाइड एक्सेस क्वांटिटीमध्ये असेल तर अल्काईल हॅलाइड अमोनिया बरोबर रिएक्ट झाला, प्रायमरी अमाइन तयार झाले. नेक्स्ट मॉलिक्यूल विल अगेन रिएक्ट विथ प्रायमरी अमाइन अल्काईल हॅलाइडचा. नेक्स्ट मॉलिक्यूल सुद्धा प्रायमरी अमाइनची तयार झालेल्या प्रायमरी अमाइनची रिएक्ट होईल, सेकंडरी अमाइन तयार करेल. सेकंडरी अमाइन तयार झालेला पुन्हा नेक्स्ट अल्काईल हॅलाइडच्या मॉलिक्यूलशी रिएक्ट होईल, टर्शरी अमाइन तयार होईल. टर्शरी अमाइन विल अगेन रिएक्ट विथ नेक्स्ट मॉलिक्यूल ऑफ अल्काईल हॅलाइड टू फॉर्म क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट होईपर्यंत ही रिएक्शन चालूच राहणार आहे. मग ही रिएक्शन जर आपल्याला फक्त प्रायमरी अमाइन्स मिळवायचं असेल तर ती उपयुक्त नाही, म्हणजे इट इज नॉट युजफुल फॉर द प्रिपरेशन ऑफ प्रायमरी अमाइन्स. मग आपल्याला ही रिएक्शन कुठंतरी स्टॉप केली पाहिजे. मग ही पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला प्रायमरी अमाइन मिळवायची असेल तर फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला ती स्टॉप करावी लागेल. म्हणजेच आपल्याला नेक्स्ट स्टेपमधला जो अल्काईल हॅलाइड आहे हा तिथं अमोनियाशी रिॲक्ट होणं अवॉइड करावं लागेल. म्हणजेच आपल्याला अल्कोहोलिक अमोनिया जो आहे तो एक्सेस क्वांटिटीमध्ये वापरायला पाहिजे. अल्काईल हॅलाइडपेक्षा याचे मॉलिक्युल्स जास्त असणं आवश्यक आहे. म्हणजे प्रत्येक अल्काईल हॅलाइड मॉलिक्यूल हा एक अमोनिया बरोबर रिॲक्ट होईल. प्रायमरी अमाइनच्या पहिल्या स्टेपमध्येच ही रिॲक्शन स्टॉप होईल. मग ही जी रिॲक्शन आहे ह्या मेथडमध्ये ही रिॲक्शन ॲक्च्युली सील्ड कॉपर ट्यूबमध्ये करतात. सील्ड कॉपर ट्यूबमध्ये अल्काईल हॅलाइड आणि अमोनिया यांचं मिक्सचर साधारणपणे 100 डिग्री म्हणजे 373 केल्विनला आपण हीट केलं तर आपल्याला प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्शरी अमाइन अलॉंग विथ क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट असं मिक्सचर मिळू शकतं. यालाच म्हणतात अमोनोलिसिस ऑफ अल्काईल हॅलाइड. अल्काईल हॅलाइडचं अमोनोलिसिस करून आपण प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन्स अलॉंग विथ क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट मिळवू शकतो. पण फक्त प्रायमरी अमाइन तयार करायचं असेल तर ही रिॲक्शन आपल्याला फर्स्ट स्टेपमध्ये स्टॉप करावी लागेल. एक्झाममध्ये बऱ्याच वेळेला क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट हिची डेफिनेशन विचारतात. तर क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट म्हणजे या फॉर्म्युल्याकडे पाहिलं की आपल्याला त्याची डेफिनेशन सांगता येईल. 4 अल्काईल ग्रुप आहेत म्हणजे टेट्रा अल्काईल. अमोनियम आहे, नायट्रोजन इट इज फ्रॉम अमोनिया आणि हॅलोजन आहे दॅट
दॅट इज हॅलाइड. म्हणजेच क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट म्हणजे आपण सांगू शकतो टेट्रा अल्काइल अमोनियम हॅलाइड किंवा टेट्रा अल्काइल अमोनियम सॉल्ट इज कॉल्ड ॲज क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. म्हणजेच क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टसाठी जर डेफिनेशन विचारली तर आपण म्हणू शकतो टेट्रा अल्काइल अमोनियम हॅलाइड इज नोन ॲज क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. बऱ्याच वेळेला एखाद्या मार्कासाठी हा क्वेश्चन असू शकतो डिफाईन क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट दॅट इज टेट्रा अल्काइल अमोनियम हॅलाइड. मग आता आपल्याला फक्त प्रायमरी अमाइन्स जर मिळवायचे असेल तर फर्स्ट स्टेपमध्ये ही रिॲक्शन स्टॉप करायची. म्हणजे सेकंड, थर्ड अँड फोर्थ स्टेप आपल्याला घ्यायच्या नाही. मग त्याकरिता ह्यामध्ये फक्त एक रिॲक्शन कंडिशन जी आहे ती मात्र बदलावी लागेल. म्हणजे अमोनिया जो अल्कोहोलिक वापरला दॅट शुड बी इन एक्सेस क्वांटिटी. हा एक्सेस क्वांटिटीमध्ये जर वापरला तर मात्र अल्काइल हॅलाइड विल गिव्ह प्रायमरी अमाइन्स. आपल्याला इथं प्रायमरी अमाइन्स मिळू शकतील अँड यू विल नॉट गेट द मिक्सचर ऑफ प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शियरी अमाइन्स. ह्या रिॲक्शन लागून म्हणतोय अमोनोलिसिस ऑफ अल्काइल हॅलाइड. याचे एखादं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल अल्काइल हॅलाइड समजा मिथाइल ब्रोमाइड घेतला CH3Br प्लस अमोनिया दॅट इज HNH2 किंवा डायरेक्ट NH3 लिहिलं तरी चालेल दॅट इज अल्कोहोलिक and in excess quantity. This is your methyl bromide. When methyl bromide is heated with alcoholic ammonia in excess quantity in a sealed copper tube at 373 Kelvin, अल्काइल हॅलाइड मधला ह्या मिथाइल ब्रोमाइड मधला ब्रोमीन आणि अमोनिया मधला हायड्रोजन हे बाहेर पडतील HBr म्हणून आणि हा NH2 ग्रुप मिथाइल ग्रुपला अटॅच होईल. सो द प्रोडक्ट विल बी CH3NH2 प्लस HBr. दॅट मीन्स मिथाइल ब्रोमाइड इज कन्वर्टेड इनटू मिथाइल अमाइन और IUPAC ने आपण सांगू शकतो मिथॅनॅमाइन. जर समजा तुम्ही याच्या ऐवजी इथाइल ग्रुप वापरला, अल्काइल ग्रुप म्हणून इथाइल घेतला तर आपल्याला इथाइल अमाइन मिळेल. एन प्रोपाइल ग्रुप घेतला तर एन प्रोपाइल अमाइन मिळेल. आयसोप्रोपाइल ग्रुप जर घेतला तर आपल्याला आयसोप्रोपाइल अमाइन मिळू शकतो. किंवा आपण टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड सुद्धा घेऊ शकतो. एक्झाम्पल आपण पाहूया फार CH3C, CH3, CH3 and Br. This is your tertiary butyl bromide. When this is reacted with alcoholic ammonia or heated with alcoholic ammonia, ammonia should be in excess quantity, excess of alcoholic ammonia in a sealed copper tube at 373 Kelvin. हा HBr रिमूव्ह होईल आणि टर्शरी ब्युटाइल ग्रुपला अटॅच होणार आहे NH2. सो दिस विल बी CH3C, CH3, CH3, NH2 प्लस HBr. दिस इज युअर टर्शरी ब्युटाइल अमाइन. किंवा याचं IUPAC नेम पण आपल्याला सांगता येईल. त्यासाठी लॉंगेस्ट चेन आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. लॉंगेस्ट चेन इज ऑफ 3 कार्बन ॲटम्स. 1, 2, 3 नंबरिंग कोणत्याही साईडने केलं तरी ग्रुप NH2 ग्रुप हा सेकंड नंबरला येतो. आणि पहा सेकंडलाच मिथाइल आहे 2 मिथाइल. सो द IUPAC नेम इज 2 मिथाइल. 3 कार्बन ॲटमची चेन आहे म्हणून प्रोपॅन करेक्ट. त्यानंतर सेकंड कार्बन ॲटमला NH2 ग्रुप आहे. सो प्रोपॅन डॅश 2 डॅश अमाइन इज द IUPAC name of this tertiary butyl amine. आता बऱ्याच वेळेला असं होऊ शकतं की टर्शरी ब्युटाइल अमाइन हा प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शरी आहे अमाइन आहे असं जर विचारलं तर आपल्याला नावावरून थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतं. टर्शरी ब्युटाइल अमाइन
म्हटल्यावर हा टर्शियरी आहे का असं वाटण्याची शक्यता आहे. परंतु लक्षात घ्या, अमाईन्सच्या बाबतीत NH2 हा जो ग्रुप आहे दॅट रिप्रेझेंट्स प्रायमरी अमाइन्स. NH ग्रुप असेल, हा इथे NH2 आहे, हा अल्काइल ग्रुपला अटॅच आहे, म्हणजे हा प्रायमरी अमाइन आहे. NH असा ग्रुप दिसला, दोन अल्काइल ग्रुप्सला अटॅच असेल तर दॅट इज सेकंडरी. आणि जर फक्त N दिसला आणि त्याला 3 अल्काइल ग्रुप अटॅच असतील तर दॅट इज अ टर्शियरी. म्हणजे या मेथडनं एक गोष्ट लक्षात ठेवा की दिस मेथड इज युजफुल फॉर द प्रिपरेशन ऑफ प्रायमरी अमाइन्स ओनली. या मेथडनं आपल्याला फक्त आणि फक्त प्रायमरी अमाइन्सच तयार करता येतात. फक्त कंडिशन काय आहे तर अमोनिया जो आहे, एक अल्कोहोलिक अमोनिया जो आहे तो मात्र आपल्याला एक्सेस क्वांटिटीमध्ये वापरावा लागेल. त्यामुळे आपण स्टेटमेंट करू शकतो व्हेन अल्काइल हॅलाइड इज हीटेड विथ एक्सेस ऑफ अमोनिया इन अ सील्ड कॉपर ट्यूब ॲट 373 केल्विन इट गिव्स प्रायमरी अमाइन्स ओनली. आणि जर आपण एक्सेस ऑफ अमोनिया लिहिला नाही, एक्सेस क्वांटिटी जर वापरली नाही, तर मात्र ती रिॲक्शन आपल्याला प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन अँड क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट यांचं मिक्सचर देणार आहे. त्यामुळं दॅट विल नॉट बी युजफुल फॉर द प्रिपरेशन ऑफ प्रायमरी अमाइन्स ओनली. ती फक्त प्रायमरी अमाइन्ससाठी उपयुक्त राहणार नाही. मग ती फक्त प्रायमरी अमाइन्स तयार करायची असेल तर मात्र ही कंडिशन लक्षात ठेवायची, अमोनिया शुड बी युज्ड इन excess to stop the further ammonolysis of alkyl halide. ओके. आता यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे की अमोनोलिसिस आपण अल्काइल हॅलाइड्सचं करतोय तर त्याच्यामध्ये आपण अल्काइल आयोडाइड्स वापरू शकतो, अल्काइल ब्रोमाइड्स वापरू शकतो किंवा अल्काइल क्लोराइड्स वापरू शकतो. या तिघांची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर सुद्धा कधी कधी एक्झाममध्ये विचारली जाते. त्यामुळे रिॲक्टिव्हिटी ऑर्डर सुद्धा आपण इथे डिस्कस करूया. तर आपल्याला माहिती आहे, आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पाहिले, त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे, तीच कन्सेप्ट इथं आहे. अल्काइल आयोडाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन अल्काइल ब्रोमाइड्स विच आर अगेन मोर रिॲक्टिव्ह दॅन अल्काइल क्लोराइड. म्हणजेच अल्काइल हॅलाइडची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर अमोनोलिसिससाठी असणार आहे. अल्काइल आयोडाइड्स आर मोस्ट रिॲक्टिव्ह, alkyl bromides are moderately reactive and least reactive are alkyl chlorides. आता यानंतर आपण अमाइन्स तयार करण्याची दुसरी मेथड पाहणार आहोत. So the second method of preparation of amines, it is from nitro compounds or from nitro alkanes, we can see. नायट्रो कंपाऊंड्स याचा अर्थ ज्याच्यामध्ये NO2 ग्रुप आहे त्यांना आपण म्हणतो नायट्रो कंपाऊंड्स. दॅट मीन्स द कंपाऊंड्स कंटेनिंग NO2 ग्रुप आर कॉल्ड एज नायट्रो कंपाऊंड्स. ह्या NO2 ग्रुपला जर आपण अल्काइल ग्रुप जोडला तर ते होणार आहेत नायट्रो अल्केन्स. आणि जर आपण ॲरोमॅटिक रिंग ह्या NO2 ग्रुपला जर जोडली तर ते ॲरोमॅटिक नायट्रो कंपाऊंड्स तयार होतील. या म्हणजेच या रिॲक्शननं आपण ॲरोमॅटिक अमाइन सुद्धा तयार करू शकतो आणि ॲलिफॅटिक अमाइन सुद्धा तयार करू शकतो. आणि ही जी रिॲक्शन आहे ही सुद्धा फक्त आणि फक्त प्रायमरी अमाइन्स देणारीच रिॲक्शन आहे. मग नायट्रो कंपाऊंड्स पासून ज्या वेळेला आपण अमाइन्स तयार करतो तर रिॲक्शन कोणती होते तर दॅट इज रिडक्शन और हायड्रोजनेशन. रिडक्शन किंवा हायड्रोजनेशन आपण करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण जनरल रिॲक्शन घेऊया, नायट्रो अल्केन RNO2. इथं अराईल ग्रुप सुद्धा वापरता येऊ शकतो, ArNO2. RNO2 म्हणजे नायट्रो अल्केन, इथं ArNO2 जर लिहिला तर नायट्रो अरेन्स. ओके, सो दिस इज नायट्रो अल्केन. व्हॅन इट इज रिड्यूस्ड म्हणजे इथं आपल्याला हायड्रोजन
ऍड करायचे आहेत. किती हायड्रोजन ऍड करायचे हे आपण नंतर रिॲक्शन बॅलन्स करू. तर आपल्याला इथे लक्षात आलं पाहिजे नायट्रो अल्केन्स ज्या वेळेला रिड्यूस केले जातात त्यावेळेला NO2 ग्रुप विल कन्वर्ट इनटू NH2 ग्रुप. सो this will become RNH2. NO2 will convert into NH2 group. This is primary amine plus काय बाय प्रोडक्ट मिळतो हे आता आपण ठरवूया. ओके, रिॲक्शन बॅलन्स केली की आपल्याला व्यवस्थित लक्षात येतं. आता लक्षात घ्या R इथं पण R आहे, N इथं पण एक N आहे. ओके, 2 ऑक्सिजन आपण काढलेत आणि त्याच्याऐवजी 2 हायड्रोजन इथं ऍड केले म्हणजे आपल्याला रिक्वायर्ड हायड्रोजन किती आहेत 2 हायड्रोजन. पण हे ऑक्सिजन जाताना त्यांच्याबरोबर सुद्धा हायड्रोजन रिॲक्ट होतील. मग हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकमेकाशी रिॲक्ट झाले तर तयार होतात वॉटर मॉलिक्यूल, दॅट विल फॉर्म वॉटर मॉलिक्यूल. मग आता किती वॉटर मॉलिक्यूल तयार होतील हे पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे. त्याकरिता नायट्रो अल्केनमध्ये किती ऑक्सिजन आहेत पहा. इथं आहेत 2 ऑक्सिजन म्हणजे H2O, एका H2O मॉलिक्यूलमध्ये 1 ऑक्सिजन आहे. मग आपल्याला 2 ऑक्सिजन जर रिमूव्ह करायचे असतील तर 2 वॉटर मॉलिक्यूल तयार करावे लागतील. बरोबर, म्हणजेच त्याकरिता त्या 2 ऑक्सिजनसाठी आपला हायड्रोजन किती लागणार आहे 2 × 2 4H. म्हणजे टोटल आपल्याला त्या ऑक्सिजनची जागा हायड्रोजनला घेण्यासाठी NH2 ग्रुप NO2चं कन्व्हर्शन NH2 मध्ये होण्यासाठी 2 हायड्रोजन लागतील. त्यानंतर 2 ऑक्सिजन आहेत म्हणून आपल्याला 2 वॉटर मॉलिक्यूल तयार करावे लागतील. 2 वॉटर मॉलिक्यूल म्हणजे त्यासाठी लागणार आहेत 4 हायड्रोजन म्हणजे टोटल आपल्याला लागतील 6 हायड्रोजन. आता रिॲक्शन बॅलन्स करा 6H. ओके, आणि 2 ऑक्सिजन आणि इथले 2 हायड्रोजन वापरले गेलेत, राहिले 4 हायड्रोजन. 2 ऑक्सिजन 4 हायड्रोजन मिळून तयार होईल twice H2O, that is water molecule. पण हे रिडक्शन करताना ही रिॲक्शन अशा पद्धतीने व्यवस्थित बॅलन्स करता येणं आवश्यक आहे. याकरिता आपण वेगवेगळे कॅटलिस्ट वापरू शकतो. मेटल कॅटलिस्ट आपण कोणतेही मेटल कॅटलिस्ट वापरू शकतो. त्याच्या प्रेझेन्समध्ये आपण हायड्रोजनेशन सुद्धा करू शकतो. म्हणजे H2 बरोबर सुद्धा रिॲक्शन हायड्रोजन गॅस ह्याच्यावरून जर पास केला तरी सुद्धा रिडक्शन होऊ शकतं. म्हणजे H2Ni आपण हायड्रोजन गॅस इन प्रेझेन्स ऑफ निकेल वापरू शकतो. H2 इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम वापरू शकतो. म्हणजे इथं आपण हायड्रोजनेशन सुद्धा करू शकतो किंवा पॅलॅडियम सुद्धा वापरू शकतो. म्हणजेच H2PD हे पण करू शकतो. किंवा जर रिडक्शनच करायचं असेल तर मात्र आपल्याला टिन HCl म्हणजेच Sn प्लस HCl आपल्याला वापरावं लागेल किंवा झिंक HCl वापरावं लागेल. आयर्न HCl या रिॲक्शनमध्ये SnHCl किंवा ZnHCl किंवा Fe प्लस HCl या प्रत्येक रिॲक्शनमधून लक्षात घ्या त्या प्रत्येक रिॲक्शनमध्ये Sn आणि HCl म्हणजे मेटल आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड यांची ज्या वेळेला रिॲक्शन होईल त्यावेळेला हायड्रोजन गॅस बाहेर पडतो. तो हायड्रोजन गॅस इथं आपण रिडक्शनसाठी वापरलेला आहे. झिंक आणि HCl हायड्रोजन गॅस पुन्हा बाहेर पडेल. तुमच्या समजण्यासाठी मी एक रिॲक्शन दाखवतो. Sn प्लस HCl अशी जर रिॲक्शन केली 2 HCl लागतील. SnCl2 तयार होईल प्लस 2 हायड्रोजन तयार होईल म्हणजेच H2 किंवा 2 नेसंट हायड्रोजन. इथं आपण घेतलेले आहेत 6 हायड्रोजन. म्हणजे अशा पद्धतीनं आपण ह्या रिॲक्शनमध्ये मेटल अलॉंग विथ ॲसिड वापरून हायड्रोजन गॅस मिळवू शकतो आणि त्याचा वापर ह्या रिॲक्शनमध्ये नायट्रो अल्केन्सचं प्रायमरी अमाइन्समध्ये रिडक्शन करण्याकरता करू शकतो. लॉट ऑफ कॅटलिस्टची आपल्याकडे चॉईस आहे. यापैकी कोणताही कॅटलिस्ट आपण या ठिकाणी वापरू शकतो. आता यापैकी कोणतंही एक आपण इथे वापरूया. फॉर एक्झाम्पल SnHCl जर वापरला किंवा H2PD, H2Ni, H2 इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम तुम्ही कोणताही घेऊ शकता. त्यावेळेला नायट्रो अल्केन्सचं कन्व्हर्शन होणार आहे प्रायमरी अमाइन्समध्ये. म्हणजे आपण स्टेटमेंट करू शकतो when nitro alkanes are
reduced by using SnHCl or ZnHCl or FeHCl or H2 in presence of palladium, platinum or nickel, it gives primary amines. एखादं एक्झाम्पल आपण तयार करूया. फॉर एक्झाम्पल जर नायट्रोमिथेन घेतला म्हणजे इथे एकच कार्बन ॲटम असलेला अल्काइल ग्रुप CH3NO2 प्लस 6H. दिस इज युअर नायट्रोमिथेन in presence of say H2Ni आपण घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. किंवा SnHCl H2Ni जर घ्यायचा असेल तर मात्र आपल्याला फक्त रिएक्शन अशी लिहावी लागेल, निकेल हिटिंग दाखवा 3H2 करेक्ट, कारण हायड्रोजन गॅस निकेलच्या कॅटलिस्टवरून आपण पास करतोय, त्यामुळं हायड्रोजन गॅस असं ह्या 3H2 6 हायड्रोजन म्हणजे 3H2 असं आपण लिहिलेलं आहे. त्यावेळेला त्यापैकी 2 हायड्रोजन हे ऑक्सिजनची जागा घेतील. सो दिस विल कन्वर्ट इनटू CH3NH2. दॅट मीन्स नायट्रोमिथेन इज कन्वर्टेड इनटू मिथाइल अमाइन which is a primary amine प्लस 2 ऑक्सिजन उरलेल्या 4 हायड्रोजन बरोबर रिॲक्ट होतील आणि आपल्याला 2 वॉटर मॉलिक्यूल मिळतील प्लस ट्वाइस H2O. या पद्धतीने आपण अल्काइल ग्रुप कोणताही वापरू शकतो. मिथाईलच्या ऐवजी इथाईल घेतला तर आपल्याला इथं इथाईल अमाइन मिळेल. याऐवजी आपण N प्रोपाईल ग्रुप घेतला तर N प्रोपाईल अमाइन मिळेल, म्हणजेच प्रोपॅन डॅश 1 डॅश अमाइन मिळेल. जर समजा इथं आयसोप्रोपाईल ग्रुप घेतला तर आपल्याला इथं आयसोप्रोपाईल अमाइन म्हणजे प्रोपॅन डॅश 2 डॅश अमाइन मिळेल. करेक्ट. पण हे सगळे अमाइन जे आहेत हे प्रायमरी टाईपचेच असणार आहे, कारण यांचा फंक्शनल ग्रुप हा NH2. सो दे आर प्रायमरी अमाइन्स. म्हणजे ही मेथड जी आहे दॅट इज ओनली फॉर प्रिपरेशन ऑफ प्रायमरी अमाइन्स. या मेथडनं आपल्याला फक्त आणि फक्त प्रायमरी अमाइन्स तयार करता येऊ शकतात. ओके. एखादं ॲरोमॅटिक नायट्रो कंपाऊंडचं पण उदाहरण घेऊया. फॉर एक्झाम्पल जर आपण नायट्रोबेन्झिन घेतला, ओके, दिस इज युअर नायट्रोबेन्झिन व्हेन इट इज रिड्यूस्ड बाय युझिंग कोणताही कॅटलिस्ट वापरा. यापैकी आपण घेतला Zn इन प्रेझन्स ऑफ HCl, NO2 group will convert into NH2 group. So benzene ring as it is and NO2 is converted into NH2 plus twice H2. That means nitrobenzene is converted into aniline. इथे जर मिथाइल ग्रुप असेल तर प्रोडक्ट मध्ये सुद्धा मिथाइल ग्रुप येईल. म्हणजे अशा पद्धतीनं त्याच्यावर तुम्हाला एखादा क्वेश्चन तयार करून एक्झाममध्ये टाकला जाऊ शकतो. समजा इथं मिथाइल ग्रुप असेल तर या ठिकाणी पण मिथाइल, म्हणजे जर ऑर्थोनायट्रो टॉलिन घेतला म्हणजे इथं आपण जर CH3 ग्रुप घेतला, दिस इज ऑर्थोनायट्रो टॉलिन, तर इथं तयार काय होईल, हा प्रोडक्ट तयार होईल जिथं ऑर्थो पोझिशनला मिथाइल ग्रुप असणार आहे आणि ऑर्थो पोझिशनला असणार NO2 ग्रुपचं कन्व्हर्शन होणार आहे NH2 ग्रुपमध्ये. अशा पद्धतीनं. किंवा हा जर मेटा पोझिशनला घेतला तर मिथाइल ग्रुप पुन्हा मेटा पोझिशनला येईल. जर मिथाइल ग्रुप पॅरा पोझिशनला घेतला तर इथं पॅरा पोझिशनला येईल. अशा पद्धतीनं आपण दिलेल्या नायट्रो कंपाऊंड्सचं म्हणजेच ॲलिफॅटिक किंवा ॲरोमॅटिक नायट्रो कंपाऊंड जे आहेत त्यांचं कन्व्हर्शन प्रायमरी अमाइन्समध्ये करू शकतो. नायट्रो अल्केन्स त्याचं रिडक्शन करायचं आहे बाय युझिंग SnHCl, ZnHCl, FeHCl or H2 in presence of Pd, H2 in presence of nickel or H2 in presence of platinum. आपण जर ही रिॲक्शन कॅरी केली तर त्यावेळेला NO2 ग्रुप विल कन्वर्ट इनटू NH2 ग्रुप. दॅट मीन्स नायट्रो अल्केन्स आर कन्वर्टेड इनटू प्रायमरी अमाइन्स. ही त्याची एक्झाम्पल्स आहेत. आय होप तुम्हाला
ह्या दोन्ही मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाइन्स समजल्या असतील. समजेपर्यंत व्हिडिओ पहा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अमाइन्सची नेक्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन पाहणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.